गोकुळ सोबत गोकुल। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने आज ऐतिहासिक मिरज के टिकटे येथे जोरदार निदर्शने करण्यात आली। ज्या खासदारांनी आमच्या शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला, उद्धव ठाकरे साहेबांचा विश्वासघात केला, त्यांनी आता छत्रपतीच्या विरोधात फार मोठं घाणेरडं वक्तव्य केलं, त्यांचा अवमान केलेला आहे आणि म्हणून आम्ही त्याचा निषेध करतोय। खरं तर हा निवडणुकीचा मुद्दाच होऊ शकत नाही, हे वारस आहेत नाही आहेत हा मुद्दा होऊ शकत नाही। तुमचा संपर्क किती आहे, तुम्ही विकास किती केला 5 वर्षात, ह्या मुद्द्यावर बोलणं अत्यंत आवश्यक होतं, परंतु कुठलेच मुद्दे यांच्याकडे नाही आहेत। पराभव समोर दिसू लागलेला आहे, त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि म्हणून छत्रपतींवर विनाकारण वारस आणि पाहिजे ते आरोप ते करायला लागले आहेत। काही लोक म्हणतात की आता छत्रपतीला सांगा तुम्ही निवडणुकीत माघार घ्या। मी त्यांच्या नेत्यांना विनंती करतोय की अजूनसुद्धा तुम्ही अर्ज भरलेला नाही, पराभव तुमचा साधारण 2 लाख मतांनी हा पराभव होऊन छत्रपती शाहू महाराज ह्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात विजय होणार आहेत आणि तिकडं सुद्धा सतेज आबा पाटील 2 लाख मतांनी विजय होणार आहेत। ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ म्हणावी लागेल आपल्याला आणि म्हणून यांच्या पायाखाली वाळू घसरल्यामुळं पाहिजे ते आपलं लक्ष विचलित करून जनतेचं लक्ष आपल्याकडे वेधण्यासाठी हा प्रयत्न चाललेला आहे। हा प्रयत्न त्याचा यशस्वी होणार नाही। आम्ही आज त्यांचा कोल्हापूर शिवसेनेच्या वतीने आणि कोल्हापूरच्या वतीने आम्ही त्याचा जाहीर धिक्कार करत आहे की पुन्हा संजय दादा ही तुमच्याकडून आम्हाला अपेक्षा नाही आहे, छत्रपतीवर बोलण्याचा तुम्हाला अधिकार नाही आहे। एक उमेदवार म्हणून तुम्ही टिकाटपणी होती मान्य आहे, परंतु छत्रपतींचा तुम्ही जर आव्हान करणार असेल तर कोणत्या प्रती शाहूप्रेमी तुम्हाला धूळ चालल्याशिवाय राहणार नाहीत।